नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय गुरुदेव. तर गुरुकृपा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर बघा, आपला हा 2 वर्ष नाही, आता याला 3रं वर्ष लागले, पण याला पण लागलेत आंबे. तर आता आपल्या इतके छोट्याच्या झाडाला आंबे लागलेत. तर बघू शकता झाड कसं आहे हे. बघा, इकडून पण अजून असे 2-3 प्रकारच्या कलमा होत्या, पण काही कारणामुळे म्हणजे इथं थोडं शेणखत वगैरे भरताना जे शिपे आलं त्याच्यामुळं मोडलेत. आणि हे बघा किती मस्त फ्लोरा लागलाय. आणि आपला ब्रेड, आता तुमच्याकडे ज्वारी म्हणतात, शाळू म्हणतात, काय काय म्हणतात, त्याच्या जसा भाग तशी भाषा. तर आता याला लागायला लागलेत कंच. क्वालिटी बघायची छान आहे. त्याला ना औषध शिपलं ना काही, फक्त खत शिपलेलं आहे जेव्हा पेरलं तेव्हा. कोणाकोणाला आवडतात शेतातले व्हिडिओ बघायला ते पण नक्की कमेंट करून सांगा. बहुतांश काही दादा तर माझे शेतकरीच आहे. तर शेतकऱ्याचे व्हिडिओ आवडतातच हे तर नक्की, पण ते पण डेली शेतात असतात. पण ज्यांना ज्यांना शेतामधले व्हिडिओ आवडतात बघायला त्यांनी नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे आपण तशा प्रकारे व्हिडिओ बनवत जाऊ. आणि इकडे आपल्या समोर गहू आहे. तर गहू इतका वाढला होता ना, खूप वाढला होता गहू. आणि वाढला आणि तो खाली आता पडलाय. तर बघा, आता इथे गहू, गव्हाचे बघा किती हाल झालीत. बघा कसा झोपी गेलाय तो, मस्त निवांत. आणि इथं वरती आहे बेलाचं झाड, सॉरी जामाचं झाड. मोठाले जांभळं येतात त्याला मस्त. आणि आता हे बघा तुम्ही, असं आहे शेतकऱ्याची कंडिशन. पाणी घाला, मोठं करा, असं करा तसं करा, वारं वावदन आलं की अशी सोय होती त्याची. तर बघा, आता हे गहू तोंडाशी आलेलं पीक, आता इतकं छान गहू आलेलं आहे बघू शकता. आणि त्याला खालीच पडायचं होतं, तर 50% खाली पडला आहे आणि 50%च उभा आहे. तर असं आहे शेतकरी जीवन. तर सर्वांना बाय.